नमस्कार मैत्रिणींनो, जय गजानन श्री गजानन। आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। काल आपल्याला एक साडी छोटे छोटे फ्रॉक शिवण्यासाठी आलेली होती, तर मग मी 2 फ्रॉक शिवले व एक ब्लाऊज शिवलं। तर मी तुम्हाला आता ते फ्रॉक दाखवते। तर हे बघा मैत्रिणींनो, एका साडीमध्ये 2 फ्रॉक तयार केले मी। तर अशा पद्धतीने तयार झाले बघा। हे मागं बंद, इथं चैन आहे, या साईडला चैन लावलेली मी व बाहुबली पाही घेतलेली आहे। आणि इथं पदर होता ना, त्याचे हे काठ होते, तर मी ते काठ इथं पॅटर्न म्हणून तयार केले। हे बघा, अशा पद्धतीने हा फ्रॉक किती सुंदर तयार झालेला आहे। आणि हा एक दुसरा आहे मैत्रिणींनो, एक छोटा आणि एक थोडा मोठा। 2 बहिणी आहेत, त्या जुळ्या आहे का काय मला पण नाही माहीत, पण त्यांनी सांगितलं होतं एक थोडा मोठा व एक थोडा छोटा घ्या म्हणून। तर हे बघा मैत्रिणींनो, याचं प्याच मोठं आहे आणि त्याचं प्याच छोटं आहे। आणि याला मी पदराची बाही लावलेली, कारण पदर छोटा होता, म्हटलं कुठंतरी थोडा लुक येण्यासाठी। आणि ह्या अशा प्रकारे याला पण बंद आहेत, हे बघा। आणि इथं मी चैन लावलेली आहे। आणि त्या मावशींनी मला सांगितलं होतं की ताई, तुम्हाला जसं आवडेल तशा पद्धतीने तुम्ही हे फ्रॉक शिवा। आपण ते 1 पीस आणि छोटा फ्रॉक शिवला होता, त्या आजी घेऊन गेल्यात ना, त्यांनी दुसऱ्याच दिवशी मला ही साडी आणून दिली व 2 फ्रॉकची आपल्याला लगेच ऑर्डर मिळाली। तर मी काल हे 2 फ्रॉक शिवले आणि परत हे एक ब्लाऊज शिवलं गेलं, हेल्दी ब्लाऊज आणि कटोरीचं। हे बघा, कटोरी पण किती सुंदर आलेली आहे आपली। तर ह्या आजी आहेत माझ्या पहिल्या दुकानाकडच्या। तर याची शिलाई मी थोडी कमीच घेतली, कारण ह्या आजींना जवळचं असं कोणीच नाही। माझी ब्लाऊजची शिलाई 300 असते, पण आता काही कारणास्तव मला ती कमीच घेत असते। म्हणजे मी तिथं पण होती तर कमी घ्यायची, मग मला ओव्हरलॅप काही परवडलं नसतं। मग मी काय केलं मैत्रिणींनो, फक्त कडेला दोन्ही साईडला ओव्हरलॅप मारलं। आता याला परत काजी बटन आहे, तर आता मला हे काजी बटनला द्यायचे आहे ब्लाऊज। हे बघा किती मोठं ब्लाऊज येतो। आता आपण अगोदर हे फ्रॉक टांगून घेऊया, मग पुढचं सांगते मी तुम्हाला काल काय काम आलं ते आपल्याला। तर मैत्रिणींनो, कालच्या दिवशी आपल्याला एका ताईंची मुलीसाठी नऊवारी साडी शिवण्यासाठी आली। तर हे बघा, ही साडी किती सुंदर व सोबर आहे, मला तर खूपच आवडली। तर त्या ताईंना एक आहे ना, शाही मस्तानी नऊवारी साडी शिवून पाहिजे। 8 किंवा 7 वर्षाची मुलगी वाटतं त्यांची, तिच्यासाठी। आणि ह्या साडीमध्येच आपल्याला घागरा पण तयार करायचा त्या मुलीसाठी। व एक गुढी असते ना, आपली गुढी टांगतो गुढीपाडव्याला, त्या गुढीसाठी पण एक साडी तयार करायची। तर बघूया आपण आता कसं ॲडजस्ट होतं। हे सर्व मला शुक्रवारी द्यायचं आहे। हे बघा, पदर पण आहे। अशा पद्धतीने ही साडी पूर्ण भरलेली, मी पण नव्हती खोलून बघितली मैत्रिणींनो। खूप सुंदर आहे बघा, छान दिसेल। नऊवारी साडी पण छान दिसेल आणि घागरा पण छान दिसेल त्या मुलीला। हे बघा। तर मैत्रिणींनो, माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटतो कमेंटमध्ये नक्की सांगा व जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा व सबस्क्राईब करा। मी जास्तीत जास्त व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेन। धन्यवाद।